नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे मराठी आणि अमराठी हा वाद विकोपाला गेलेला आहे। अमराठी लोकांची जी वर्तन आणि भाषा आपण जर ऐकली तर मराठी माणसाला आपटून आपटून मारू अशा पद्धतीची भाषा। आणि याच विषयावरती बघा, आज मुंबई मीरा भाईंदर मध्ये जो अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला होता त्याला शह देण्यासाठी मनसेने मराठी माणसाचा मोर्चा काढला आणि त्याला पोलिसांनी अडवलं। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तर बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। भारतीय जनता पक्ष बरोबर निवडणुकीच्या तोंडाला काहीतरी वाद पेटवून देतं। बघा, गेल्या वेळेस बिहार निवडणुकीमध्ये सुशांत राजपूत याची जी हत्या झाली, त्या हत्येचं कांड बिहारभर पेटवून दिलं। ना बोलेंगे ना बोल पाएंगे अशा आशयाचे गाड्यांवरती पोस्टर लावले, सत्ता प्रस्थापित केली, परंतु पुढे काय झालं त्याचं काहीही झालं नाही। तसंच आता बिहारची निवडणूक लागली आणि आता मराठी अमराठी वाद हा पेटवला जात आहे। बघा, मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून नरेंद्र मेहता आहेत। या नरेंद्र मेहता हे परप्रांतीय आहेत आणि नरेंद्र मेहता यांच्या इथल्या ज्या गुजर ब्राह्मण गुजर मारवाडी हे जे लोक आहेत, गुजर मारवाडी या लोकांनी मनसेच्या म्हणजे मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढला। एका व्यापाऱ्याला मराठी बोलता येत नाही म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्याला मराठीत बोलायला लावलं एका व्यापाऱ्याला। त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी जी परप्रांतीय व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी आपलं भलं मोठं असं शक्ती प्रदर्शन केलं आणि मनसे तसंच मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढला। आता बघा, भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत विनय दुबे, हे दुबे तर असं म्हणतायत की महाराष्ट्रात पिकतच काय, मराठी माणसाची जागा आहे किती, मराठी माणसाला आपटून आपटून मारू अशी आशयाची विधानं देखील भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून केले जात आहेत। आणि हे सगळे निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार काय म्हणतायत, मराठी माणसाचे बी जनक आम्हीच आहे आणि परप्रांतीयांना बी आम्हीच सांभाळून घेतो। मग हे सगळे मतदान तुम्हालाच देणार आहेत का, भारतीय जनता पक्षालाच देणार आहेत का? मराठी माणसाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं की काय, असं पद्धत सुरू आहे। आणि या सगळ्यांवरतीच बघा, मीरा भाईंदर मध्ये जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चाला विरोध म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच ठिकाणी मोर्चा काढला होता आणि सगळ्या मराठी नेत्यांना, मराठी जनांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं। परंतु सकाळपासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात होणार तोवर पोलिसांची दडपशाही, महाराष्ट्र सरकारची दडपशाही, देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांची दडपशाही, भारतीय जनता पक्षानं या मोर्चाला परवानगी देऊ दिली नाही आणि तो मोर्चा अडवण्याचं काम पोलिसांनी केलं। मराठी मोर्चामध्ये जे सगळे सामील झाले त्यांना पकडू पोलिसांनी जेलमध्ये टाकलं, त्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला। परंतु त्या ठिकाणी जमाव एवढा जमला की पुन्हा पोलिसांच्या देखील हाताबाहेर सगळी परिस्थिती गेली आणि आता परत त्या मोर्चाला परवानगी पोलिसांना द्यावीच लागली। म्हणजे महाराष्ट्रातून सगळीकडून फोन जायला लागले की मराठी माणसाची गळचेपी होती। आणि मग या मराठी माणसाला जर महाराष्ट्रामध्ये राहून जर मोर्चा काढता येत नसेल आणि महाराष्ट्रामध्ये बाहेरचा परप्रांतीय व्यापारी इथं राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढत असेल तर ही लज्जास्पद गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गुजराती लोकांचा दबाव आहे, गुजरातचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव आहे आणि या दोघांच्या दबावामुळे ते गुजराती समाजाच्या बाजूने निर्णय घेतात। तसेच हिंदी सक्तीचा कायदा देखील त्यांना हवा आहे तसाच घेतला जातो। देवेंद्र फडणवीस जरी मराठी असले तरी मराठी माणसाच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस काम करत नाहीत असं शिवसेनेच्या लोकांनी देखील आरोप केला, मनसेच्या लोकांनी देखील आरोप केलेला आहे। आणि उशिरा का होईना परंतु या मोर्चाला म्हणजे मीरा भाईंदर इथल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठी माणसं जमलेली आहेत
आता या लोकांची भूमिका आहे की मीरा रेल्वे स्टेशन पर्यंत हा मोर्चा न्यायचा, परंतु पोलिसांनी तो मोर्चा मध्येच अडवलेला आहे. पोलिसांना देखील असं वाटायला लागलेलं आहे की हा मोर्चा निघूच द्यायला नव्हता पाहिजे, परंतु लोकांचा उद्रेक एवढा झाला की सगळे लोक मोर्चामध्ये सहभागी झाली. लोकांचे जे स्टेटमेंट वेगळे वेगळे यायला लागले, त्यामुळे पोलीस देखील घाबरून गेले आणि या मोर्चाला परवानगी दिली. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव.